हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पौष्टिक असे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. तेही खानदेशी पद्धतीने कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला मेथीचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो खारीक लागणार आहे. खारीक आपण या ठिकाणी बारीक कुटून घेतलेली आहे. 50 ग्राम गोडंब्या घेतलेल्या आहेत. आपण गोडंब्याही आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत आणि एक वाटीभर आपल्याला मेथी दळून घ्यायची आहे आणि अर्धा किलो खोबरे घ्यायचं आहे. 50 ग्राम डिंक आणि 250 ग्राम बदाम आपण बारीक कुटून घेतलेले आहेत. खोबरंही आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी 3 किलो गहू जे आहेत ते भाजून दळून घेतलेले आहेत. आपल्याला थोडेसे जाडसर असे गहू दळून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये जे आपण खारीक कुटून घेतलेले आहे ती टाकायची आहे. खारीक या ठिकाणी दळून घेतली तरी देखील चालते, मी कुटून घेतलेले आहेत. आणि सोबतच आपल्याला जे आपण बदाम दळून घेतलेले आहेत, कुटून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. आणि सोबतच जे आपण गोडंबे आहेत बारीक कुटून घेतलेले आहेत ते देखील टाकायचे आहेत. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. या छान पिठामध्ये एकत्रित झालं पाहिजे असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे ते थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. जास्त लालसर भाजायचं नाही, आपल्याला थोडंसंच भाजून घ्यायचं आहे. आणि सोबतच आपल्याला यामध्ये जे आपण मेथी दळून घेतलेली आहे ती देखील थोडं तेल टाकून थोडं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. मेथी अशी भाजून घातल्यामुळे जे आपले लाडू आहेत ते कडवट लागत नाहीत, म्हणून आपण ही मेथी भाजून घेतलेली आहे. आणि सोबतच आपल्याला डिंक देखील असा अख्खा तळून घ्यायचा आहे. जर आपण कुटून याला तळला तर तो डिंक तेलामध्ये करपण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण असा अख्खा याला तळून घ्यायचा आहे. आता आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर हा डिंक फोडायचा असेल तर हाताने याला मिक्स करा आणि डिंक छान फोडून घ्या आणि मेथीलाही छान चुरून घ्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी 3 किलो गहूसाठी 3.5 किलो गूळ घेतलेला आहे आणि 2 लिटर तेल घेतलेलं आहे. तर 2 लिटर तेलामध्ये हा गूळ आपण फोडून घातलेला आहे. तुम्ही किसून टाकला तरी देखील चालेल. आता आपल्याला हा गूळ छान विरघळून घ्यायचा आहे. याचा पाक तयार करायचा नाही आहे, आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवर अर्धा तास जरी लागला तरी देखील चालेल, पण मंद आचेवरच याचा जो गूळ आहे तो पूर्ण विरघळून घ्यायचा आहे आणि याला सारखं मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला गूळ या ठिकाणी छान असा विरघळून झालेला आहे. एकही गठुळी यामध्ये राहायला नको असं आपल्याला याला विरघळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याला विरघळायचं आहे. आता आपल्याला हा गूळ जो आहे तो जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे पिठाचं त्यामध्ये टाकायचं आहे. सांभाळून टाकायचं आहे, याला जास्त घाई करायची नाही. अगदी अंगावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी हळूवारपणे टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये आपण मिश्रण टाकलेलं आहे आणि ते छान मिक्स देखील झालेलं आहे. आता आपण गूळ टाकूयात. गूळ टाकताना काळजी घ्यायची आहे. हा गूळ टाकून झाल्यानंतर याला हळूहळू छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिश्रण यामध्ये मिक्स झालं पाहिजे, जेणेकरून एकही पिठाचा गोळा राहायला नको. पूर्ण पीठ जे आहे ते गुळामध्ये छान मिक्स व्हायला हवे. तुम्ही बघू शकता आपलं गुळाचं मिश्रण जे आहे ते या मिश्रणामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे. आणि याला थोडंसं आपण थंड देखील करून घेऊयात नॉर्मली, जेणेकरून आपला हात भाजणार नाही. तर आता आपण याचा लाडू वाळून बघूयात. तर तुम्ही बघू शकतात किती इझिली याचा लाडू वाळतोय. मस्त लाडू वाळला जातोय आणि हाताला तेल देखील लागतंय, म्हणजे आपला लाडू जे आहे, लाडूचं मिश्रण जे आहे ते तेल एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त लाडू झालेले आहेत. आता आपण याचे सर्व लाडू वाळून घेऊयात. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे पारंपरिक पद्धतीने मेथीचे लाडू बनवून झालेले आहेत. हे आपण खानदेशी पद्धतीने बनवलेले आहेत, त्यामुळे ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. हे लाडू खूप छान लागतात, जास्त कडू देखील होत नाहीत आणि खायला देखील खूप छान लागतात.
याचं माप देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन एकदा चेक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन पारंपरिक रेसिपीसोबत. धन्यवाद.